बादशाह की गली में आके उसका पता नहीं पूछते। कौलापूर गावात तंटामुक्ती समितीचा दबदबा निर्माण करून तंटामुक्त गाव अशी ओळख कायम ठेवण्याबरोबरच तंटामुक्ती समिती अध्यक्षपदाला योग्य न्याय देऊन कैलासवासी किसनबाबू पाटील यांचा वारसा समर्थपणे चालवत ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्या सोबतीनं कौलापूर गावचा सर्वांगीण विकास साधणारे गावचे लोकप्रिय खमक्या अध्यक्ष माननीय श्री भानुदास पाटील यांच्याकडून उदय वार्ता न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ग्रामविकास व पंचायत राज विभाग, जिल्हा परिषद सांगली, पंचायत समिती मिरज यांच्या वतीनं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ आज कौलापूर इथं तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भानुदास पाटील, कौलापूर गावच्या सरपंच विद्या माळी, उपसरपंच कुमार माळी आणि सर्व सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी परवीन शेख, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला। हे अभियान दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत चालणार असून कौलापूर गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भानुदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली या अभियानात सर्वात अग्रेसर स्थान मिळवण्याचा संकल्प कौलापूर गावच्या सरपंच विद्या माळी व ग्रामपंचायत अधिकारी परवीन शेख यांनी बोलून दाखवला। नमस्कार, मी कौलापूर ग्रामपंचायतच्या सरपंच विद्या अजय कुमार माळी। 17 सप्टेंबर पासून आपल्या येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025 याची सुरुवात केली आहे। यामध्ये आज 25 सप्टेंबर स्वच्छता अभियान अंतर्गत आपल्यामध्ये श्रमदान हा विषय असून या अभियानांतर्गत आपण शाळा, रस्ते असू देत किंवा प्रशासकीय त्या संस्था असू देत, या सर्वांमध्ये गावांमध्ये छोटे उपक्रम राबवून श्रमदान हे केले आहे। यामध्ये आपण स्वच्छ सुजल गाव, कचऱ्यापासून कलाकृती आणि तसेच शाळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा, प्लास्टिकचे जे नवनवीन कलाकृती तयार करून किंवा त्याचा वापर करून म्हणजे ज्या टाकाऊ वस्तू आहेत त्यापासून आपण यूज होणाऱ्या वस्तूचा वापर करून कलाकृती आपण करत आहोत आणि या अभियानाअंतर्गत प्लास्टिक मुक्ती करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। गावाचा सर्व प्रकारे विकास घडवण्याच्या मार्गे आमची पूर्ण कौलापूर ग्रामपंचायत टीम ही कार्यरत आहे। तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र असू दे, यामध्ये आपण आरोग्याचा शिबिर करत आहोत आणि या शिबिरामध्ये बीपी असू दे किंवा एचबी, कॅन्सर मुक्त, टीबी मुक्त असे वेगवेगळे आरोग्याच्या विषयीचे जे समस्या आहेत याचा आपण शिबिरामध्ये सहभाग घेतला आहे। तसेच शाळांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा करून मुलांमध्ये, पालकांमध्ये जागरूकता निर्माण करत आहोत। या अनुषंगाने पाण्याचंही महत्त्व आपण गाव लेवल पातळीला सर्वांना, ग्रामस्थांना आपण सांगत आहोत। तसेच वृक्षारोपण हाही विषय आपण घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या तलावरती असू दे, जिथे जे संस्था आहेत किंवा शासनाच्या सार्वजनिक ठिकाणे आहेत, मंदिरे आहेत, या ठिकाणी आपण वृक्षारोपण करत आहोत। स्मशानभूमी असू दे, यामध्ये सुद्धा आपण वृक्षारोपण करून गावाच्या हरित जास्तीत जास्त हिरवळ असे गाव आपण बनवत आहोत। त्या अनुषंगाने जे आपले आता पृथ्वीचे जे टेम्परेचर वाढत आहे हे कमी करण्याचा आपण आपल्या गावाचा एक सहभाग आपण करत आहोत। गावामध्ये बऱ्यापैकी आपण चौकामध्ये जे सगळे ग्रामस्थ जमा होतोय आणि त्या पद्धतीने आपण प्रभात फेरी किंवा जे श्रमदान आपण करत आहोत त्याचा सहभाग लोकांचा चांगल्या प्रकारे मिळत आहे। नमस्कार, मी पी ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कौलापूर। आज 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर अखेर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आपल्या ग्रामपंचायतीने त्यामध्ये सहभाग घेतला असून
या सहभागाचा शुभारंभ 17 सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करून आम्ही घेतलेला आहे। त्या अनुषंगाने गावामध्ये ज्या ग्रामपंचायतीच्या दृष्टिकोनातून किंवा यशवंत पंचायत राज अभियानाअंतर्गत उत्स्फूर्तपणे सहभाग घेण्यासाठी ज्या काही उपाययोजना असतील त्या आम्ही गाव पातळीवर राबवत आहोत। त्यामध्ये प्रभात फेरी असू दे, प्लास्टिक संकलन असू दे, त्यानंतर श्रमदान असू दे, वृक्षारोपण, त्यानंतर महिला बचत गटांचे सहभाग, सशक्त नारी अभियानांतर्गत महिला बचत गट सक्षमीकरण करणे, त्यानंतर स्त्रियांचं महिलांचे ॲनिमिया असू दे किंवा रक्तक्षयाचं प्रमाण जर वाढतंय त्याबाबत तपासणी, आरोग्य शिबिरे याचा आम्ही मोठ्या प्रमाणात शुभारंभ केलेला असून गाव स्तरावरून जनजागृती करून त्या संदर्भात आम्ही विविध उपक्रम हाती घेत आहोत। तसेच आज 25 सप्टेंबर रोजी श्रमदानाची मोहीम आयोजित केलेली होती। तर आम्ही गाव स्तरावर श्रमदान करून जिथे जिथे सार्वजनिक ठिकाणी कचरा वगैरे अस्वच्छता आहे त्या ठिकाणी ते स्वच्छ करण्याचा आम्ही ग्रामपंचायत मार्फत प्रयत्न करत आहोत। तसेच ग्रामपंचायतीचे जे सफाई कर्मचारी असतील त्यांचं पण आरोग्य तपासणी, त्यांचा पुरस्कार आम्ही देण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि आम्ही देणार आहोत। 2 ऑक्टोबर रोजी आम्ही महाश्रमदान आयोजित करत आहोत। तसेच मी समस्त कौलापूर ग्रामस्थांना, सरपंच, उपसरपंच, आजी माजी पदाधिकारी, नागरिक, गावातील सर्व सदस्य आणि गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक असू देत, महिला असू देत, त्यांना आवाहन करते की यशवंत पंचायत राज समृद्ध अभियानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बक्षिसे असून कोटीमध्ये बक्षिसे मिळण्याची ही सर्वात मोठी आपल्याला संधी उपलब्ध झालेली आहे। तरी सर्वांनी आम्हाला या अभियानासाठी सहकार्य करावं। ग्रामपंचायत त्यासाठी नेहमीच कटिबद्ध राहील आणि आम्ही या अभियानात सहभाग घेऊन आमचे गाव निश्चितपणे प्रथम क्रमांकावर आणण्याची आम्ही ग्वाही देतो आणि थांबते। धन्यवाद।